मित्रांनो फायनली तुमचा भाऊ इंडिया नेपाळ बॉर्डरला पोहोचलाय, पण पॅशन प्रो गाडी घ्या. मित्रांनो ही पाहू शकताय इंडिया नेपाळ बॉर्डर, आणि मी आहे आता इंडियन. 5000 रुपये ह्या सरांना सोडल्यात तर सर आपल्याला देतात 8000 रुपये. मित्रांनो तर गाडी वजन जास्त आहे, गाडी पडली इथं बघा, इथं लागलं गाडीला. तर तुम्हाला देखील तुमची स्वतःची गाडी घेऊन नेपाळमध्ये यायचं असेल तर हा असा कागद बनवून घ्यायला लागतो, याला बनसार पास म्हणतात. ते आपला बनसार बनवून झालेलं आहे, हे पाहू शकता. इथं हे शेवटचं काउंटर होतं, ते जेव्हा आपण जे अधिकारी त्यांची सही घेतली आणि आपला बनसार झालेला आहे. मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा आहे आपल्या ट्रिपचा दिवस 13वा. तर 13व्या दिवशी आपण फायनली आज भारतातनं नेपाळमध्ये प्रवेश करणार आहे. तर आपण आहे उत्तर प्रदेशमधील गाव का नाम काय भाई? नौतनवा हे गाव आहे, जे सोनवली बॉर्डरच्या अलीकडे फक्त 7 किलोमीटर आहे. आणि काय झालं, रात्री मला लवकर झोप लागली. रात्री ह्या पेट्रोल पंपावर मेन बेसिकली काय होतं, पेट्रोल पंप 24 तास चालूच नव्हता. रात्री सगळ्या लाईट डाऊन झाल्या, सगळंच बंद झालं होतं. तसंच मी एकटाच होतो पेट्रोल पंप, बाकी कोण नव्हतं. पण बेसिकली इथं काय होतं, हे जे कॅमेरे आहेत ना त्यांचे, ते कॅमेरे भारीच. कॅमेऱ्यातला उजेड येत होता. कॅमेरा तसले त्यांनी नवीन मॉडेलचे टाकले, ज्यात व्हॉइस रेकॉर्डिंग सगळं येते. त्यामुळे जी कॅमेराला LED लाईट होती, त्यामुळं सोपं झालं. म्हणजे एवढा अंधार बिंदार नाही वाटला. एकदाच मला जाग आली, मग त्याच्यावर पण काही अडचण नाही. क्या बोल रहे हो भाई? ठीक है क्या? कब आएंगे आपके मैनेजर साहब, कब आएंगे? आ गए क्या मैनेजर साहब से बात? मी एक काय केलं काल, हेच कळलं ना मला की 24 तास पेट्रोल पंप चालू नाही. मग फॅक्टर ऑफ सेफ्टीसाठी आपली एक इम्पॉर्टंट बॅग आहे ना, ती आत ठेवली होती. तर बाकीची ती बॅगच घेऊया आणि बाकी निघूया. ले लो क्या बैग मेरी? सर गुड मॉर्निंग सर. मैं क्या बोल रहा था, मैं ऑनलाइन आपको पैसे करूंगा तो मेरे को कैश देंगे क्या? मेरे को ATM से निकालने से बस थोड़ी देर बाद, आधा 1 घंटे बाद 4-5 हज़ार. फिर इधर ATM किधर है? फिर मार्केट से जाना पड़ेगा क्या? तर चला मित्रांनो, इथं जर पैसे भेटले असते आपल्याला कॅश, कारण आपले ते ATM चालत नाही, फोनपे तिकडं चालत नाही. आपले पैसे ते कन्वर्ट करून न्यावे लागतात. त्यासाठी पहिलं तर इथनंच आपल्याला पैसे काढायला लागेल. माझं प्लॅन काय होतं की इथनं पंपावरूनच आपले कॅश एक्सचेंज करायची, म्हणजे ATMचं तोंडच पाहिलं नको, अशा प्रकारचं होतं. पण चला जाऊया ATMमध्ये. ATM कार्ड वापरलेलंच मला किती दिवस झालं काय माहिती, आहे का नाही ते पण पाहायला लागेल. क्या भाई, इधर ही सोते हो क्या आप? नहीं भाई, घर पे सोते हैं. ये इसके अंदर कोई सोता है क्या? 2-3 लोग सोते हैं क्या? ओके ओके. मेरे को बताओ नहाने का किधर है? चला मित्रांनो, आंघोळीचं विचारतो. बेसिकली इथं त्यांचं मालकाची गाडी लागती. गाडीच्या जागेवर टेंट लावला होता, तर त्यांनी टेंट काढा म्हणले. मालक आएगा तो उनको गाड़ी लगाने के लिए जगह चाहिए. मालक की गाड़ी लगेगी क्या? चला आंघोळीचं बघूया कुछ ते. हां, इकडं आंघोळीचं बनवलेलं आहे, आंघोळ करूया. ओके चला, थोड्या वेळ अजून बसतो. टेंट वगैरे आवरून बसतो. टेंट असलं म्हणजे बरं वाटतं रे, जरा आपल्या घरात झोपल्यागत वाटतं, निवांत रिलॅक्स असते. पण आता टेंट काढायचं म्हणल्यावर नको वाटतं. किती किराणं तयार झालंय, आता आंघोळ वगैरे केली एकदम ओके. टेंटमधलं सामान पण बाहेर काढले. टेंट आवडतो आणि निघतो आता नेपाळच्या दिशेने. चला एक फोटो काढायचा एक मला इथं, फोटो काढायला पाहतोय मी. आला एक बकरा. तर सगळं रेडी झालंय आता ओके मध्ये. गाडी पण सगळं सामान नाही केलंय. मेन काय झालं, माझ्या गाडीचा इन्शुरन्स संपला होता. एक 10-15 दिवस झाले. ट्रिपला यायच्या अगोदर संपला होता, तर आता ते काढून घेतला नेपाळमध्ये जायच्या अगोदर. तिकडं तशी गरज नाही आहे. ही बॅग बकेट आंघोळीसाठी घेतली होती, ती माघारी देऊन येतो त्यांची. बाकी दुसरं विशेष काय नाही. आता निघायचे. आता इथनं पुढं भारी इथले काम आहेत मला आता, तर तुम्हाला सांगतो मी एक करून काय करायचे हे. बाय. तर बघूया, मला विचारूया आहे का कॅश परत एकदा आणि निघूया. मित्रांनो, तर मी इथं टेंट लावला होता, इथं पाहू शकताय ह्या पेट्रोल पंपावर. तुम्ही पण आला आणि तुम्ही जर रूमवर राहायचं असलं, जास्त महाग नाही, 500 रुपयाला इथं हॉटेल भेटून जाईल आरामात. या
सुनवली गावामध्ये म्हणजे सिटी तशी, ह्याच्यामध्ये 500 रुपयाला तुम्हाला आरामात हॉटेल मिळून जाईल. तुम्ही आला तर इथं थोडं चौकशी केली तर 500 रुपयात तुम्हाला रूम मिळून जाईल. तुम्ही रूमवर राहा आणि इथनं पुढची काय प्रोसेस आहे ती सांगतो, ती फॉलो करा आणि बॉर्डर क्रॉस करा. ओके मित्रांनो, तर निघालो आहे आता. निघण्या अगोदर हे डस्टबिन कशी आलं होतं, आपला जो कालचा कचरा जमा झाला होता ते सगळा डस्टबिनमध्ये टाकला. आणि ते कुणाचं पडलं पॅकेट काय माहीत नाही, माझं नाही आहे, टाकाय पाहिजे उचलून, पण नाही त्याला अक्कल नाही काय हे एवढं इतकं सगळं मी चांगलं कळतंय भाऊ आणि हे खाऊन इथं टाकतंय. मीला का प्रत्येक ठिकाणी माझं सेपरेट मी बॅग केली त्यासाठी कचऱ्यासाठी, आणि हे लोक अशी काय त्यात म्हणतात बरोबर नाही वाटत. पेट्रोल टाकूया इथंच, ज्या पेट्रोल पंप थांबलेलं तिथंच. $500 मित्रांनो, तो 95.61 आहे. नेपाल में सस्ता है क्या इतना ही है? थोड़ा महंगा महंगा है का? हाँ चला मित्रांनो. ओके मित्रांनो, तो फायनली निघलोय पेट्रोल टाकून. आता इथनं आपण जी थांबलो होतो ते 6 किलोमीटर अलीकडे होतं शिनवली. तर इथनं आपल्याला जायचे. आता आपण शिनवली गावामध्ये जाऊन आपल्याला लई काम आहेत. आता पहिलं तर मी एक काम केलं, माझा इन्शुरन्स काढला. इन्शुरन्सची जरूरत नव्हती काय, पण तरी एखादं आपल्याला विचारलं उलटं पालटं पोलीस वगैरे काय बोललं तर त्यासाठी आपला इन्शुरन्स काढून टाकला. 860 रुपयाचा इन्शुरन्स फक्त आलता माझ्या गाडीचा, काढून टाकला 860 रुपयाचा. आणि त्यानंतर काय म्हणतो मी, आता आपल्याला तिथं जाऊन पहिलं ATMमधनं पैसे काढायच्यात. पैसे काढल्यानंतर आपल्याला बॉर्डर क्रॉस करून पलीकडे जायचे. पाण्याचं कॅन भरायचं आहे अलीकडंच आपल्याला, एक पाणी संपले त्यानंतर बॉर्डर क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचे. पलीकडे गेल्यानंतर आपल्याला पैसे एक्सचेंज करायच्यात. आपण जे पैसे काढलेत ते पैसे एक्सचेंज केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट बनवायच्यात. आणि डॉक्युमेंट बनवल्यानंतर आपण मोकळं होणार आहे. अशा प्रकारचं नियोजन आहे. चला 6.2 किलो 13 मिनिटाचा तो रोड राहिला आहे फक्त. आपण बरोबर मी प्लॅन कसं केलं होतं, 10 वाजायच्या आसपास ऑफिस खोलल ह्याचं इमिग्रेशन, म्हणजे ज्याच्यातनं कस्टम क्लिअरन्स करू शकतो आपण. त्यासाठी आपण लेट निघालो जरा, नाहीतर मी लवकर बी निघालो असतो. तिथं जाऊन ते काय करायचं होतं, आणि तिथं जवळ थांबून बी रूम बिम घ्यायला लागली असती. शहरातले पेट्रोल पंप नाही थांबून देत अजिबात. मित्रांनो, तर सकाळ सकाळ ट्रकची लाईन लागली आहे नेपाळला जाण्यासाठी. आणि हे ट्रक सकाळ बाउंड्री क्रॉस करण्यासाठी थांबलेले आहेत. तर पाहूया आपल्याला, आपण आपली 2 व्हीलर आरामात जाते. चला जाऊया, तुम्हाला सांगतो काय कारण आहे याचं. मित्रांनो, तर जवळपास 2 किलोमीटर आलो आहे. आणि 2 किलोमीटर आलो तरी ह्याची लाईन, ट्रकची लाईन तशीच्या तशीच आहे. तर त्याचं कारण एखाद्याला चांगलं विचारू आपण, म्हणजे आपल्याला तुमच्यापर्यंत माहिती पोचल अशा हिशोबाने आपण एखाद्याला विचारू काय बांधलं ट्रकची लाईन का लागली काय नाही. चला पुढं विचारतो आणि मग सांगतो. असं कॉन्व्हर्सेशन लई मोठं होत जातं मग. मित्रांनो, तर इथंच लाईन लागली ट्रकची. लई रेंगत चाललेत, कारण बॉर्डर सकाळी 5:30 वाजता खुलती वाटते. रात्री बंद होती जाण्यासाठी, मग सकाळी खुलती असं होते. आपल्याला सरळ जायचे. ट्रॅफिक जाम झालं आहे. भाई अरे ये तरफ से जाएंगे तो आगे निकल जाएंगे क्या? आगे निकल जाएंगे क्या हाईवे पे? इस तरफ से जाओगे? यही जाएगा ना सोनवली. चला मित्रांनो, ह्या साईडने जाऊया आता. मित्रांनो, तर पहिले इथं एक भेटले सर, तर यांच्याकडून 1000 रुपये घेतो पहिले. मग तिथं ATMमधनं घेतलं तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत आपल्या खिशात तर पैसे राहतील नेपाळचे थोडेफार. नहीं दे रहे क्या?
चलो थैंक यू, फिर चलता हूँ मैं, ATM से उधर ले लेता हूँ। अरे ऑनलाइन कर रहा हूँ ना मैं पैसे आपको। वीडियो बना रहे हो यार, चलवा दोगे हमको, दिख रहा है। क्या फंसेंगे इसमें तो आपको? यहाँ पर देना पैसा। अरे बोलेंगे मैंने भाई से नेपाली पैसा करा लिया। अरे वो मैं हिंदी में नहीं बना रहा है यार, मराठी में बना रहा हूँ, खाली महाराष्ट्र के लोग देखते हैं मैं। मराठी बोलेंगे। हाँ मराठी में कौन यूट्यूबर है ये। क्या भाई वो वाला कुछ चीज ना हो कि पैसा मार देता ना, तुझे इधर ले ले। नहीं रहता, नहीं देंगे क्या? कैश दे दो, कैश दे दो, कैश। कैश नहीं है मेरे पास यार। नेपाल में घुस रहा था इधर बस वही हाँ। बना होता, बाकी देखो होता है क्या, नहीं तो मेरे को ATM से निकाल के फिर बनाना पड़ेगा। चलो सर, ATM पे निकालेंगे, वहाँ पर भी बनाएंगे। हाँ वहाँ जाके बनाएंगे फिर। मोटरसाइकिल कहाँ से मालिक कर देता। ओके चलो मित्रांनो, तर फायनली आपण आलेलो आहे बॉर्डरच्या गावात सोनवली सोनवली। तर मी पाहतोय ATM जिथनं आपल्याला पैसे काढावे लागतील ते मगाच्या भावाकडून घे पाहिजे होते, मला चूक वाटली। ते मला अख्खं पैसे देत होतं, पैशाला पैसे 100ला 160 रुपये देत होता, पण कॅश मागत होतं, माझ्याकडे कॅश नव्हतं। आता इथं ATM दिसत नाही। मोबाईल आली की बॉर्डर चालली का? पहिलं तर ATM, पैसे, पाणी। मित्रांनो, तर फायनली आपल्याला इंडिया नेपाळ बॉर्डर आलेली आहे। ATM इथं आहे का नाही? ही नाही गणपतीची बॉर्डर आहे। मी मागच्या वेळेस जिथनं गेलो होतो ना, तर तिथं सर ATM आगे नहीं मिलेगा क्या? किधर? आगे नहीं। तो इधर पाहू शकता आर्मी जवान आहेत। सर इधर अब एंट्री कर देते। नहीं मेरे को अभी ATM से पैसे निकालना है। ATM किधर है? इधर इधर है। हाँ इधर है। इधर है क्या? कम से कम 600 मीटर है। स्टेशन कितना दूर? 600 मीटर। ओके, एक फोटो खींचूंगा मैं, तब तक डाल दूंगा, फिर होता रहेगा अपना। मित्रांनो, तर आलोय आपण। ओके ओके। मित्रांनो, तुमच्याकडे 30 सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, मागं पाहताय ही इंडिया नेपाळ बॉर्डर आहे आणि तुमचा भाऊ आला यात इंडिया नेपाळ बॉर्डरला, ती पण पॅशन प्रो ही गाडी घेऊन दुसऱ्यांदा। तर मित्रांनो, जाण्या अगोदर ही माझ्या हातात पैसे पाहताय, हे नेपाळचे पैसे। तर इथंच मी एका दुकानातनं हे कन्वर्ट करून घेतलेत। आपल्या इथले 100 रुपये म्हणजे नेपाळचे 160 रुपये, तर आपल्या इथले पैसे तिकडं चालत नाही आहेत। आणि आपण जर तिकडं जाऊन कन्वर्ट करायचं म्हणलं तर आपल्याला 100 रुपयाला फक्त 155 रुपये देतात, 5 रुपये घट भेटतील। त्यासाठी मी इथंच कन्वर्ट करून घेतलेले आहेत। या दुकानात, किराणा दुकानात ऑनलाईन पैसे सोडले आणि करून घेतले। 5000 रुपये मी आता सध्या कन्वर्ट करून घेतलेत। 5000चे मला 8000 रुपये भेटलेले। फायनली तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर आलेला आहे नेपाळमध्ये, ते पण कुठनं बारामती महाराष्ट्रापासून 13 दिवस प्रवास करून आलेला आहे। 13व्या दिवशी फायनली आपण नेपाळमध्ये एंटर करत आहे। तर मित्रांनो, फॉलो करा, मराठी माणसाला सपोर्ट करायला का पॅशन प्रो सारख्या गाडीवर इतक्या लांब आलाय, फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय नक्की लिहा। मित्रांनो, तर फायनली आपण आलोय इंडिया नेपाळ बॉर्डरला। ही पाहू शकताय बॉर्डर आहे इंडियाच्या साईडची आणि पलीकडं नेपाळच्या साईडची बॉर्डर आहे। तर आपण आता क्रॉस करणार आहे। त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, मनी ट्रान्सफर करायचं आहे। म्हणजे आपल्याला बेसिकली तर मला असं पैसे काढायचे ATM मधनं आणि मग त्याचे आपल्या नेपाळी करन्सीमध्ये कन्वर्ट करायच्यात। पण इथे एक दुकानवाले भेटलेत, ते मला म्हणले तू डायरेक्ट ऑनलाईन कर, आम्हाला डायरेक्ट नेपाळी पैसे देतो, तर ते अजून सोपं होईल असं मला वाटतंय। तर चला बघूया, करूया चला। ये सर आहेत। सर कितना मिलेगा? 100 रुपये का?
160 160 160 मतलब आपला इंडिया का 100 रुपये, नेपाल का 160 रुपये. तर मित्रांनो चला यांच्याकडूनच करून घेतो. मित्रांनो तर फायनली चेंज करून घेतोय पैसे ह्या सरांकडं. तर 5,000 रुपये इंडियन दिले तर 8,000 रुपये आपल्याला नेपाळी भेटणार आहे. तर त्या 5,000मध्येच मी सगळं ट्रिप पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेवढ्या पैशातच आपल्याला सर्वाईव्ह करायचं आहे इतके दिवस नेपाळमध्ये. तर चला मित्रांनो तर 5,000 रुपये ह्या सरांना सोडल्यात तर सर आपल्याला देतात 8,000 रुपये. छोटी नोट किती देतो सर थोडी? हाँ तर मित्रांनो 8,000 भेटल्यात. 1,000चे एक 1,000चे 8 नोटा भेटल्यात. आपण 5,000 रुपये ऑनलाइन केल्यानंतर ना. सर मेरे को ये बताओ ये दोनों नोट में डिफरेंस क्यों है ऐसा? ये इसमें ये तार है, इसमें ये तार है. अरे यार एक बार तो छपता है नोट. ओके. वो कोई नकली असली नाही ना होता. तर चला मित्रांनो हे विचारायचं काम आहे. नकली असली आपले पैसे 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 असतात भाऊ. चला मित्रांनो तर गाडी वजन जास्त आहे. गाडी पडली इथं हो का, इथं लागलं गाडीला. मित्रांनो तर फायनली निघतो. इथं आपलं सगळंच काम झालं. ATMचं बी काम झालं आणि ह्याचं पण काम झालं. मित्रांनो तर गाडी चालू आहे नाही. काय झालं गाडी पडली त्यामुळं गाडी आता चालू आहे ना. मित्रांनो तर इथं बॉर्डर आहे. इथंच आपले तिन्ही कामं झाली. इथं आपण पैसे म्हणजे ATMला पण जायला नाही लागलं. ऑनलाईन केले त्या दुकानदाराला आणि त्यांनी आपल्याला कॅशमध्ये दिले. 16,560 हां बरोबर 16,85 हां 8,000 दिले. तर बॉर्डर गाडी पडली माझी. इथं जोरात चालू पण होत नव्हती. तुम्ही मागच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल. तर आपण चाललो इथं पाहू शकता. इथं पहिलं आयडेंटिटी प्रूफ चेक करतात आर्मीवाले आणि मग पुढे जाऊन देतात अशा प्रकारचे. जर आपल्याला बॉर्डर क्रॉस करून हे फक्त हे एका टाऊनसाठी ID प्रूफ आहे. जर आपल्याला बॉर्डर क्रॉस करून पलीकडे जायचं असेल तर इथं प्रॉपर बॅग व्हेरिफिकेशन वगैरे सगळं होते. तर त्यासाठी आर्मीचं इथं चेकपोस्ट आहे. तर तिथं बॅग व्हेरिफाय करायच्यात. तर सर बाय लगाओ पहले. बाइक उधर लगाओ फिर आओ. ओके. ओके तुम्हाला नंतर सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो अजून मी आलो तर आतापर्यंत मला 3 ते 4 एजंट भेटले. हे पण एजंट आहेत की तुम्हाला बनसार बनवून देतो. बनसार तुम्ही इंडियाच्या साईटवर आला की तुम्हाला लय भेटतात. आत्ताच आपण तिथनं बॅग वगैरे चेक करून आलो. हे सगळं इंडियाचं हे होतं आणि तिथनं बघा आता बॅग बांधायचे परत आणि निघायचं. एवढं काय नाही आहे. माझं फक्त कॅमेराची बॅग चेक करून पाहिली त्यांनी. ड्रोन बिन आहे का काय आहे का असं पाहिलं. बाकी नाही काय केलं. हां नेपाळ और इंडिया. आय एम गोइंग टू UK. मित्रांनो तर आपण बॉर्डर क्रॉस करून आलो की इकडं नाही वे लगेच चेक करायचे. आपलं इंडियन आर्मीचे आहेत आणि इथं तुम्हाला असे एजंट लगेच भेटून जातील की ते बनसार काढण्यासाठी तुमच्या मागं लागलेले असतात. तर तुमची मर्जी तुम्हाला जर 100-200 जास्त द्यायच्यात का तुमचं तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. तर मी तर माझं मी शिकून घेणार आहे त्यामुळं काय अडचण नाही आहे. आपलं
जाऊया पहिले बॅग लगेच चेक करूया. गाड़ी का आरसी ओरिजिनल है ना? हाँ. आरसी. अरे वो मैं आ चुका हूँ पहले भाई, मैंने पहले भी किया आहे. ओके चल मित्रांनो, तर फायनली आपण आता निघालोय. आता आपल्याला जायचे बनसार बनवायला. तर आपण इथे एक फोटो काढू आपण. इथं पाहू शकता आगमन बाद, तुम्ही आगमन के लिए आपका स्वागत है. तर पुढं नेपाळची सीमा आहे. ओके ओके. उस तरफ डिवाइडर किधर है सर? ये नेपाल से आर्मी. हाँ ओके, ये ट्रक के पीछे से जाना पड़ेगा ना. बंसर वो कार्यालय लिखा है उधर है क्या? ओके ओके, थैंक यू सर. ओके, तर हे नेपाळचे आर्मी ऑफिसर आहेत. तुम्हाला कमान दाखवतो. सर यूटर्न यूटर्न यूटर्न, ही कमान. मित्रांनो, तर इथं आलोय. इथं पहिले आरसी द्यायची आपल्याला. मित्रांनो, तर बनसार बनवायला बी लय गर्दी इथं काही, इथं मोकार गर्दी. इथं तर काय लागतंय त्याला अगोदर फॉर्म घ्यायला लागेल. कुठनं फॉर्म घ्यायचा बघू द्या. पहिले तर गाडीला काहीतरी टोचन लावायला लागेल, नाही तर गाडी पडती. तिकडच्या साईडला लावतो. काय होतंय, गाडी मग अशी लय रफकेस पडली लागा. बरं सगळं बॅग आहेत त्यामुळं वाचली माहिती का. बॅगवर टिकती गाडी. पुढं ते खुपडी असली, खुपडी फुटली असती, ओरिजिनल नसती. तर ती गाडी बरोबरची खुपडी त्यामुळं टिकली. फक्त खरोच आला, खरोच. बाकी गाडी अजून बी लई पडती लागती गाडी. एखादं येऊन टेकलं तर पडायची असं. चला, तुम्ही जस्ट कमानीच्या पुढं आला ना, इथनं तुम्हाला दाखवतो मी. लई का अवघड नाही आहे. ही दिसते का कमान समोरची? या कमानीच्या पुढं आला ना तुम्ही, तर इथं बनसार ऑफिस आहे. तर इथं हेल्प डेस्क आहे पहिलं. चला तुम्हाला एक एक करून दाखवतो. चला दाखवतो. ओके, सर मेरे को प्रोसेस बताइए, मैं खुद ही निकलने वाला हूँ. सर 100 रुपये लेते हैं सर. नहीं तो प्रोसेस बताइए. मैं वीडियो बना रहा हूँ इसलिए तो आया हूँ, खास के लोगों को पता चले कैसे बनाई. ठीक है, तो आप पहले चले जाइए उस वाले घर में. वहाँ जाइएगा. आरसी ओरिजिनल है ना आपका? आरसी ओरिजिनल है तो आप वहाँ चले. कितने दिन के लिए आप जा रहे हैं? मेरा तो ये कितने दिन का बनेगा? मेरा का 10 दिन का चाहिए मैक्सिमम. यहाँ 7 डेज का बनता है. फिर मैं काठमांडू में रिन्यू कर सकता हूँ? कर सकते हैं. एयरपोर्ट पे जाकर के रिन्यू कर सकते हैं. एक्शन कर सकते हैं आप. ओके. तो पहले आप वहाँ जाइए. ये सामने दिख रहा है पीले कलर का. हाँ, पीले कलर का. इसमें जाइए. वहाँ बोलिएगा कि मैडम मेरे को 7 दिन के लिए मोटरसाइकिल का पर्ची काट दीजिए. ओके. ठीक, वहाँ से कटेगा. फिर आपको आना है, फिर 4 नंबर जाना है काउंटर पे. ओके. वहाँ पे अधिकारी बैठा है, जो पर्ची आपको मिलेगा रेड कलर की, वो और आरसी दोनों वहाँ पेश करेंगे अंदर. ओके. तो वो 2 फार्म भर के आपको देंगे टाइप करके. ठीक है, आपका आरसी भी दे देंगे, रेड कलर की पर्ची दे देंगे. सब आपको दे देंगे. फिर आके हम पेमेंट करना है 5 नंबर पे. 5. फिर यहाँ पे 2 नंबर पे अधिकारी बैठा है, यहाँ साइन करके सीधे आप निकल जाइए. ये बिड किसके लिए लगी है? ये लोकल में जाने के लिए, बिना पैसे के परमिशन बनाने की. थैंक यू सर, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. चालू है, आप रिकॉर्ड हो गए. आपने बहुत बढ़िया, लोगों की हेल्प हो जाएगी उससे. थँक यू. वेलकम सर. तर मित्रांनो, पहिले तर इकडे यायचे. त्या भावाने सांगितल्याप्रमाणे आपको आना पसंद आहे. तर मित्रांनो तर हे मॅडम आहेत, त्यांनी आपल्याला रिसिप्ट दिली ही. तर आपण ही आपलं आरसी दाखवून आपल्याला ही भेटली रिसिप्ट. तर ह्याने रिसिप्ट घेऊन आपल्याला त्याच्यावर जायचे. आणि ही गर्दी दिसते तुम्हाला, तर गर्दी आपल्याला नाही
ही फ्रीमध्ये जाण्यासाठी एका दिवसाच्यासाठी 5 बनतं. त्यासाठी बनसार बनवणं खूप कमी. तिथं पाहू शकता हे भाऊ आलेले बनसार बनवण्यासाठी. लाल कलरची चिठ्ठी आणि IC बुक घेऊन आलेले. आप सभी साथ में ही आहे ना. आपल्या पुढे 4 नंबर आहेत. तिथं कम्प्युटर हां EMH बॅकपॅकर. मित्रांनो तर हे 4 नंबरचं ही काउंटर आहे कॉम्प्युटर ठेका. तिथं हा फॉर्म भरून दिला आहे त्यांनी. अजून आपल्याकडून पैसे नाही घेतलेले. आता आपण 5 नंबरच्या काउंटरवर इथं पैसे भरायचे आणि मग 6 नंबरच्या काउंटरवर आपल्याला हे भेटणार पास भेटणार फायनली आपला. हां मित्रांनो तर 5 नंबर काउंटरमधनं आपल्याला हे भेटले बनसार भेटले. पैसे पण दिलेत. आता इथनं फक्त अधिकाऱ्यांची सही घ्यायची. अधिकाऱ्यांची सही घेतली की आपण मोकळं झालो. अशा प्रकारची गोष्ट आहे. बाकी सगळं साहित्य आपलं बॅग तिथंच अडकवलेलं आहे. तर त्यानंतर ना मला व्यवस्थित सांगतो. व्यवस्थित तर आता मी सांगितलं की आता ते नाही वेळ डायरेक्ट मी ह्याला इंस्टाग्रामला टाकायला रीलच काढेल त्यातच सांगेल. ओके तोपर्यंत कॅमेरा चार्ज करतो. मित्रांनो तर फायनली आपला बनसार बनवून झालेला आहे. हे पाहू शकता इथं हे शेवटचं काउंटर होतं. त्याच्यावर आपण जे अधिकारी आहेत त्यांची सही घेतली आणि आपला बनसार झालेला आहे. तर चला ओके लय घामाघूम झालो. गरमी लय इथं. मित्रांनो तर पाठीमागं पाहू शकता हे बनसार कार्यालय. तर ते बनसार कार्यालयामध्ये आपण बनसार पास बनवलेला आहे आणि आपण निघतोय आता. मित्रांनो तर तुम्हाला देखील तुमची स्वतःची गाडी घेऊन नेपाळमध्ये यायचं असेल तर हा असा कागद बनवून घ्यायला लागतो. याला बनसार पास म्हणतात. आणि जे कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो. कारण तुमचा भाऊ माझं नाव आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती महाराष्ट्रात आहे नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रिप. ती पण पॅशन प्रो या गाडीवर. तर ही आपली गाडी आहे आणि मी आज सकाळच सुनवली या गावातनं बेहरवा ह्या नेपाळच्या गावामध्ये आलो. हे पाहू शकता ही बाँड्री क्रॉस करून आलो आणि एकदम सोपी प्रोसेस आहे बनसार बनवायची. तुम्ही इंडियाचे गेट क्रॉस करून नेपाळचं गेट क्रॉस केलं. इंडियाचं गेट क्रॉस केलं की तिथं थोडं आर्मी चेकिंग असतं. त्यात बॅग मशीनमध्ये टाकायच्या काढायच्या आणि पुढं आलं की तुम्हाला इथं बेहरवा बनसार कार्यालय म्हणून दिसल. तर तिथं गेलं ना तर एकदम सोपी प्रोसेस. काय करायचं आहे पहिलं आलं इथं मी गाडी पार्किंगला लावली. तिथनं तुम्हाला ते दिसतंय का लाल टोपीवालं कॅपवालं बसलंय. तिथं जायचं. तिथनं एक रिसीट घ्यायची आपले IC दाखवून आणि ती आलं की इथं कॉम्प्युटर ठेका म्हणून तुम्हाला मी हे जे फोटो दाखवले जेव्हा तर तिथं यायचं. तिथं आपला जे रिसीट दिली आणि आपले ती RC जमा करायची त्यांच्याकडं. मग ते काय त्यात आपल्याला एक फॉर्म फिल करून देतात. आपल्या RC परत रिटर्न देतात आणि मग आपण जायचं हे काय म्हणतात त्याला पेमेंट काउंटरला जायचं. कॅश काउंटरला जायचं. पेमेंट काउंटरला पेमेंट करायचं. पेमेंट तुम्ही इथं जास्तीत जास्त 7 दिवसाचा बनसार इथनं बनतो. कमीत कमी तुम्ही 1 दिवसाचा बनवू शकताय. मी 7 दिवसाचा बनवला आहे. 7 दिवसाचे बनसारचे नेपाळी 1400 रुपये लागले. मग 1400 रुपये तिथं दिले की आपल्याला परत पुढं अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे जायचं. मग अधिकारी आपल्याला ह्याच्यावर सही देतात. हे पाहताय का ह्याच्यावर सही देतात आणि सही दिली अधिकाऱ्यांनी की आपण पुढं जायसाठी तयार होतो. अशा प्रकारची प्रोसेस आहे बनसार पास काढण्याची. एकदम सोपी प्रोसेस आहे. काय अवघड नाही. एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. फक्त तुम्ही फॉलो करा. तुम्हाला कळलं का नाही ते कमेंट करून सांगा. नसलं कळलं तर मी परत व्हिडिओ बनवल. चला फॉलो करा. मित्रांनो तर तुम्ही बनसार पास बनवला तर बनसार पास बनवल्यावर त्याच्यासमोरच RTO ऑफिस आहे. तिथनं तुम्हाला रोड टॅक्स भरायला लागतं. RTO टॅक्स जवळपास तो पण 200 रुपये नेपाळी प्रतिदिवस असतो. तर ते बनसार पास बनवला की बनसार पास इथं घेऊन आलं की तो टॅक्स पे करायचा. जर तुम्ही जवळच्या जवळ फिरत असाल 1-2 दिवसासाठी तर नाही पे केला तरी चालतं. आणि जास्त दिवस फिरायचं असेल मोठ्या सिटीत जायचं असेल तर तो घ्यायला लागतो. म्हणजे ते 1400 आणि हे 1400 असे 2800 रुपये तुम्हाला 7 दिवसाचा खर्च आहे. 7-2800 इथले म्हणजे आपल्या इथले जवळपास किती झाले 1800 रुपयाच्या आसपास खर्च आहे. तर चला मित्रांनो आता आपण सिम कार्ड घ्यायला जाऊया. मित्रांनो तर सिम कार्ड घ्यायला आलो आहे. आता बघूया सिम कार्ड कुठे. तिथं मनी एक्सचेंज सिम कार्ड लेणे काय भाई सिम कार्ड लेना है. हां तर मित्रांनो इथं सिम कार्ड लिहायचं आलं आहे. तर इथं लई दुकान आहेत फोटोकॉपी सिम कार्ड काय लई. तर चलो काय प्लान आहे सर. क्या रेट है. सिम कार्ड चाहिए. हाँ आपको डाटा रहेगा. हाँ
कितना एक हफ्ते का? जी जी अनलिमिटेड रहेगा, 400 रुपये पड़ेगा। और 15 दिन का करना पड़ेगा तो 15 दिन का और फिर बढ़ जाएगा। कितना? 200 रुपये बढ़ जाएगा। 15 दिन का 200 रुपये फिक्स है क्या? आप टूरिस्ट से ज़्यादा ले रहे नहीं हैं? नहीं फिक्स है भाई, गलत नहीं है। टूरिस्ट लोग और हम सहूलियत पूछू क्या आजू बाजू की? विश्वास कीजिए, हम लोग गलत नहीं करते हैं। हम लोग अभी नेपाल भारत मैत्री संघ से है। आता सिम कार्ड बनवतोय तर तुम्हाला देखील जायचं असेल तर हे आपले रेंज येत नाही हे आपल्या सिम कार्डला तिकडं, त्यामुळे इथंच बॉर्डरवर सिम कार्ड बनवायला लागतं. इथं सिम कार्ड बनवून घेतोय आता. ये सब टूरिस्ट स्पॉट है क्या सभी? हाँ सब टूरिस्ट पोखरा। पोखरा के है क्या? हाँ पोखरा का, पोखरा इधर काठमांडू है तीसवन। ओके 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 थँक्यू. मित्रांनो तर फायनली आपलं सिम कार्ड घेऊन झालेलं आहे. तर इथनं आपल्याला पुढं नाही वे 15 दिवसाचा रिचार्ज करून मी सिम कार्ड घेतलेलं आहे. तर सिम कार्ड हे महाग आहे तसं इथलं. तर कितीला आहे काय आहे ते सांगतो तुम्हाला एकच मिनिटात. मित्रांनो तुमचा भाऊ आलाय नेपाळमध्ये, ती पण पॅशन प्रो गाडी घेऊन बारामती महाराष्ट्रापासून. तर मित्रांनो इथं नेपाळमध्ये आल्यानंतर ना आपलं सिम कार्ड आहे ना ते चालत नाही आहे. तर इथं आल्यावर वेगळं सिम कार्ड घ्यायला लागतं. तर मी आत्ताच इथं हे समोर पाहू शकता बाउंड्री आणि त्याच्या पुढंच हे मार्केट आहे. असं तुम्ही इथं मनी ट्रान्सफर सिम कार्ड वगैरे घेऊ शकताय. तर मी नाही वे इथंच आत्ताच सिम कार्ड घेतलं, नेपाळचं सिम कार्ड घेतलं म्हणजे. तर नेपाळचं सिम कार्ड म्हणजे आपल्या इथले जवळपास नाही वे 350 रुपयाला सिम कार्ड आहे आठवड्याचं. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा डाटा वाढवून घ्यायचा असेल तर 200 रुपये 7 दिवसाचा डाटा आहे. अशा प्रकारे 15 दिवसाचं तुम्हाला सिम कार्ड 550 रुपये इंडियन म्हणजे नेपाळचं 750 रुपये का 800 रुपयापर्यंत पडते. अशा प्रकारे तुम्हाला सिम कार्ड पडते. आणि एवढं म्हणजे इथं आल्या तुम्हाला बराच खर्च आहे. इथं आल्या तुम्हाला बनसार बनवायला लागेल 1400 रुपयाचा आणि परत त्याला ITO टॅक्स कट करायला लागेल 1400 रुपयाचा आणि त्यानंतर सिम कार्ड घ्यायला लागेल 800 रुपयाचं. असं सगळं मिळून 3600 रुपये तुमचा पहिल्या दिवशीचाच खर्च आहे नेपाळी. तर चला मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली का? आणि अशीच नेपाळबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो करा. तुमच्या भावाने घेतलंय सिम नेपाळमध्ये. ओके बाय बाय. आपको ले लो व्हिडिओ में. मित्रांनो तर फायनली इथं चेकिंग पॉईंट होता एक, त्यांचं नाही घेत मी, ते म्हणले नको व्हिडिओमध्ये नेपाळमधले. तर हे नेपाळचं मेन गेट आहे. तर इथे एक फोटो काढूया आपण गाडीबरोबर. मित्रांनो तर हे पहिलं शहर आलंय बेहरावा म्हणून. तर इथं जीवया आपण जेवायसाठी थांबायचे. तर इथं पण पाहू शकता आपल्यासारख्याच गाड्या आहेत, फक्त नंबर प्लेट वेगळे आहेत. वेट चालू आहे वेगळे. हे चालू आहे, हॉटेल बंद आहे. मित्रांनो तर गाडी लावली इथं, इथं जेवायला जातो. शुद्ध शाकाहारी शर्मा शाकाहारी म्हणून आहे. तर काय भाई खाने में क्या है? दाल चावल रोटी सब्जी अचार सलाद। सब्जी कौन कौन सी है सर? एक कद्दू आलू है, एक साग मटर। मित्रांनो तर नेपाळमध्ये आलोय आणि जेवण करतोय. आपल्या इंडियासारखं जेवण आहे. ज्यावेळेस मी उत्तराखंडमधनं मागच्या वेळेस एंटर केलं होतं त्यावेळेस इतकी मोठी बॉर्डर नव्हती, काय नव्हतं. तिकडं सगळं भातच भेटत होतं. इथं सगळं भेटलंय. आपल्या इथले 120 रुपये थाळी म्हणजे नेपाळची 180 रुपये थाळी अशा प्रकारचं रेट आहे. मित्रांनो तर इथं जेवण केलं म्हणजे 100 रुपयात थाळी, तसं 120 रुपये होतं. त्या बाईनी म्हणजे खुरका म्हणतात. खुरका म्हणजे फुलपेट. तर फुलपेट होतं. तर त्या बाईनी मी काय मला काय भाजी आवडली नाही एवढी म्हणून 100च घेतलं. रोट्या जास्त खाल्ल्या. चला तर त्यांची थाळीची लेवलच खाल्ली जी नॉर्मल असते. त्यांनी मला अगोदर 180 सांगितलं होती त्या बाईने. खुरका म्हणत होती खुरका. चला आता आपण जाऊया. आधी पहिलं लोकेशन टाकूया लुंबानी. बेहरवा म्हणून हे गाव आहे. बेहरवातनं आपल्याला इथे लुंबानीकडे हा 30-40 किलोमीटर असाच आहे हा हायवे बुटवॉलपर्यंत. आणि बुटवॉल नंतर सगळं पहाडी एरिया चालू होतो. मित्रांनो तर आता हे बेहरावा मधनं आपण लुंबिनी गेटनी चाललोय. इकडं लुंबिनीच्या दिशेने 25 किलोमीटर आहे.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. सबस्क्राईब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला ह्यातलं काय पार्ट कळला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि इथनं पुढचा पार्टमध्ये आपण नव्हे जिथं गौतम बुद्धाजींचा जन्म झाला लुंबिनी त्या ठिकाणी जाणार आहे. तर तिथं प्रत्येक देशाची मंदिर आहे ती तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवतो. हा पहिल्या दिवसाचा दुसरा पार्ट असेल तो. चला, सबस्क्राईब नक्की करा.